वचन दिले तू मला मालिकेचा आजचा 26 फेब्रुवारीचा भाग प्रेक्षकांनो जबरदस्त थरारक आहे. म्हणजे आपल्या सगळ्या प्रेक्षकांचं काळीच पिळवटून टाकणार आहे. दिग्विजय सुरुवातीला हर्षवर्धनला फोन करून प्रेशराईज करतो विक्रांतला अटक होऊ नये म्हणून. पण हर्षवर्धनला चांगलंच माहिती आहे की शेवटी दिग्विजयला त्याच्याच पायाशी यावं लागणार आहे. आणि आता विक्रांतला अटक होऊ नये म्हणून हर्षवर्धनचा पुढचा प्लॅनही सुरू झालाय. त्यातच ऊर्जा पद्माला नोकरी देणार असते आणि त्याच वेळेस दोघेही जेव्हा बाहेर पडतात तोचपर्यंत विक्रांत त्याच्या माणसांना कामाला लावतो. त्यांना पैसे चारून पद्माचा फोटो दाखवून तिच्यावरती हल्ला करायला सांगतो. आणि तेव्हाच एका मोठ्या सत्याचा खुलासा होतो की शौर्यही नेमका त्याच ठिकाणी ऊर्जाला भेटायला आलेला असतो. विक्रांत शौर्यची चोराची धडक होते. त्या दोघांना गौतमने पाहिलेलं असतं आणि गौतमच विक्रांतला खुलासा करवतो. तो म्हणजे याच शौर्यने देवीच्या उत्सवात त्याच्या मित्रांची धुलाई करून ऊर्जाला वाचवलं होतं. जेव्हा विक्रांत पद्माला संपवण्याच्या तयारीत असतो ती बातमी दिग्विजयच्या कानापर्यंत पोहोचते. आता तो फोन करून विक्रांतला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण घडायचं ते घडून बसतंच. जेव्हा ते दोन्ही गुंड पद्मावरती अटॅक करायला येतात ऊर्जा सावध होते. ऊर्जा तिला घेऊन पळत सुटते आणि मग काय एके ठिकाणी जेव्हा ऊर्जा लपून बसते तेव्हा अचानक येतो तो म्हणजे शौर्याचा फोन. तेव्हा शौर्य ऊर्जाचा जीव वाचवायला धावत येतो. ऊर्जा प्रयत्न करते पद्माला वाचवण्याचा पण सगळ्यात जास्त तर हल्ला तिच्यावरतीच होतो. ती रक्तबंबाळ होते. शौर्य वेळेवरती येऊन त्या गुंडांची धुलाई करतो. ऊर्जाला वेळेवरती हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन जातो. पण ज्या गुंडांनी हल्ला केला होता ते गुंड आता ताब्यात आलेत. हर्षवर्धनपर्यंत बातमी पोहोचली आहे की पद्मावर हल्ला झालाय. त्यातच शौर्यने शपथ घेतली की पद्म व ऊर्जाला इतक्या मोठ्या संकटात ढकलणाऱ्याला तो सोडणार नाहीये. पण आता जेव्हा धडक झाली तेव्हा शौर्यने विक्रांतला पाहिलं होतं का आणि हल्लेखोर विक्रांत आहे हे कळल्यानंतर शौर्य काय पाऊल उचलेल, त्यातच तो ऊर्जाचा जीव वाचवू शकेल की नाही ते सगळं आपण पाहणार आहोत आजच्या भागात. त्यासाठी प्रेक्षकांनो व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि भाग कसा वाटतो ते कमेंट करून कळवत चला. तुमचं मत जास्त महत्त्वाचं आहे. ऊर्जा पद्माच्या घरी येते तेव्हा ती पद्माला विचारते की काय ग पद्मा, झालीस की नाही तयार, चल पटकन, उशीर होतोय आपल्याला. आता ती बंटीचीही विचारपूस करते, बंटी बरा आहेस ना? तेव्हा तोही सांगतो की मस्त आहे. ऊर्जा म्हणते की पद्मा चल पटकन, बचत गटाच्या बायका जाण्याआधी तुझी त्यांच्याशी ओळख करून देते म्हणजे तुझं कामही फिक्स होईल. तेव्हा पद्मा तिची दिलगिरी व्यक्त करते, ऊर्जाताई तू किती करते सगळं माझ्यासाठी. आधी माझा जीव वाचवलात, त्यानंतर माझ्यासाठी कोर्टात लढतीयस, स्वतःच्या घरी राहायला सुद्धा दिलत आणि आता माझ्या पोटापाण्याचा प्रश्नसुद्धा सोडवलात. तू माझ्यासाठी इतकं सगळं करतेस. तेव्हा ऊर्जा म्हणते की आता तुला थँक्यू म्हणायचं असेल ना तर तू आईला म्हण, कारण आई रावळ काकूंशी बोलली होती ना. अगं म्हणूनच तर त्यांच्या फॅक्टरीमध्ये पापड बनवण्याचं काम मिळतंय तुला. तेव्हा पद्मासुद्धा हसत म्हणते की अच्छा म्हणजे मी काकूंना थँक्यू म्हणायचं आहे तर मग ना मी घरी येते. ऊर्जा म्हणते की हो तुला घरी तर यावंच लागेल. पद्मा सांगते की अगं ऊर्जाताई मला सुद्धा यायचं आहे गं पण कामाने ना जमतच नाही आहे. आता जेव्हा ती पिशवीमध्ये एक साडी घेते ऊर्जा विचारते की हे काय आहे. पद्मा सांगते की अगं त्या जवळच्या काकूंचीच साडी आहे, फॉल पिकोसाठी दिली होती ना, जाता जाता घर लागतं देऊनच जाऊयात. तेव्हा दोघेही घराबाहेर पडतात. पण आता येणाऱ्या संकटाची त्यांना चाहूलच नसते कारण विक्रांतने डोक्यात राग घालून पद्माला संपवण्याचा निर्णय घेतलाय. आता इकडे दिग्विजय हर्षवर्धनला प्रेशराईज करतो. दिग्विजयचा फोन येतो हर्षवर्धनला आणि तो जाब विचारत असतो की आमच्या मुलाच्या विरोधात अटक वॉरंट निघते, यावरती तुम्ही काही ॲक्शन घेतलीत की नाही वकील साहेब. तेव्हा हर्षवर्धन सांगतो की तुमच्या विक्रांतला अटक होणार नाही आणि विजयाला धक्काच बसतो. आता विजयाला सुद्धा कळतं या की हर्षवर्धन चुकतोय, चुकीच्या लोकांची साथ देतोय, पण तरीही ती तोंडाला कुलूप लावून गप्प असते. हर्षवर्धन आता ऑफिसला जायला तयारच होत असतो. तिकडून दिग्विजयचा इतका संताप होतो, काय सिनेमाच्या तिकिटासारखे मिळायला लागलेत की काय अटक वॉरंट. माझ्या मुलाच्या विरोधात अटक वॉरंट करायची त्यांची हिंमतच कशी झाली. तेव्हा हर्षवर्धन मोठा टेचाच सांगतो, हे बघा शिर्के साहेब
तुमच्या मुलाचे केस ही माझ्या हाती आहे, त्यामुळे सगळं माझ्याकडेच सोपवा. आमदार साहेब, अहो बेल नावाची पण एक गोष्ट असते, माहिती आहे ना तुम्हाला? त्यावर दिग्विजय म्हणतो की हो, अटकपूर्व जामीन. वकील साहेब, अहो शेवटी तुम्ही माझी पावर वापरायची वेळ आणलीच की माझ्यावर. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की प्लीज प्लीज आमदार साहेब, तुम्ही राजकारण आणू नका याच्यात. ही केस मला लीगल पद्धतीने टॅकल करू द्या. दिग्विजय जेव्हा मुद्दाम विचारतो की विश्वास ठेवू ना तुमच्यावर यावेळी तरी, तेव्हा हर्षवर्धन म्हणतो विश्वास ठेवावाच लागेल, कारण माझ्याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही आहे. आता दिग्विजय सरकन आपल्या कानापासून फोन बाजूला करतो, म्हणजे त्याला धक्का बसतो, कारण हर्षवर्धनला सुद्धा माहिती आहेत की दिग्विजयचे आणि विक्रांतचे हात दगडाखाली अडकलेत, त्यामुळे फक्त सूत्र तोच हलवू शकतो. इकडे पुन्हा ऊर्जाची मैत्री काय झाली, शौर्य इतका खुश असतो. आजीला तो सगळं सांगतो. आजी, अगं ती ना असं काही झालंच नाही असं वागत होती, अगं मला इतकं भारी वाटलं. आजी, अगं ती इतकी भरभरून बोलत होती ना माझ्यासोबत, म्हणजे 2 दिवसात काय झालं, ती कुणाला भेटली, त्याचं पुढे काय झालं, सगळं सगळं मला सांगत होती. म्हणजे माझ्यासोबत अशी वागत होती, म्हणजे तिने ना सगळं बोलणं असं मनात साठवून ठेवलं होतं की एकदा का शौर्य भेटला की मनातलं सगळं ती सांगणार. तेव्हा आजीसुद्धा हसून म्हणते की शौर्य बघ, मी म्हटलं होतं की नाही तुला असंच होईल सगळं. तेव्हा शौर्य विचारतो की आजी, ऊर्जाच्या मनात माझ्याविषयी प्रेम असेल का गं? तिला माझ्याबद्दल काही वाटत असेल का? मग ती माझ्याशी शेअर का नाही करत आहे, ती मला सांगत का नाही आहे? तेव्हा हा इतका उतावीळ झालेला आहे ना शौर्य, आजी त्याची समजूत घालते की शौर्य, अरे कधी कधी आपलं प्रेम मिळवण्यासाठी आयुष्यात थोडी तरी धडपड करावी लागते. हे बघ शौर्य, तू ऊर्जाला जप, एक मैत्रीण म्हणून, तुझं प्रेम म्हणून. आजीने त्याला सल्ला दिलेला असतो. त्यानंतर इकडे आता विक्रांत बघा इतका चवताळला आहे, तो एका ठिकाणी त्याच्या मित्रांना घेऊन येतो. आता त्याचा मित्र युवराज त्याची खूप समजूत घालतो की विक्रांत, हे बघ तू असं काही करू नकोस, मारू नकोस रे तिला. अरे तुला कळतंय का, एक केस निस्तारता निस्तारता दुसऱ्यात अडकशील. पण ह्या विक्रांतला माज इतका आहे ना, तो त्याच्या मित्रांना सांगतो की आपण तिला आता सोडायचं नाही आहे, तिला काय लगेच मारायला चाललेलं नाही आहे मी. हे बघ, तिला आपण ना फक्त किडनॅप करायचं, डांबून ठेवायचं, आणि मग तिला इतकं घाबरवायचं ना की तिने तोंडच नाही उघडलं पाहिजे. आता त्याचा मित्र सचित विचारतो की काय? अरे पण किडनॅपिंग हे आपल्याला नाही जमणार. विक्रांत त्याच्यावरतीच पचकतो. वेडा आहेस का रे तू? आपण कशाला जायचं आहे तिथे तडमडायला मध्ये? आपण फक्त फील्ड लावायची आणि ते काम चूक होतंय की नाही ते बघायचं. गौतम घाबरून विचारतो की विक्रांत, अरे हे खूप रिस्की आहे आणि तिला काही झालं तर? विक्रांतला फरकच पडत नाही. तो म्हणतो की झालं तर होऊ दे, संपली तर बरीच आहे ना आपल्यासाठी. आता विक्रांतला युवराज अडवण्याचा प्रयत्न करतोय. हा बाबा, तिला मारू नकोस, हा संपवायचं नाही तिला विक्रांत. विक्रांत त्याच्यावरती पुन्हा चौताळतो. अरे गप्रे, उगाच बंद कर तुझं रडगाणं. हे मला जे करायचं आहे ते मी करणार. युवराज म्हणतो की अरे पण मारू नको रे तिला. विक्रांत म्हणतो की मग घेऊन जा तुझ्या घरी तिला. आता हा विक्रांत इतका ताया पेटलेला असतो, तो म्हणतो की त्या पद्मामुळे माझी वाट लागले. आजपर्यंत कोणी इतकं हैराण केलं नव्हतं मला, त्या पनोतीला मी सोडणार नाहीये. विक्रांत तिकडे पद्मावर हल्ला करण्याच्या तयारीत असेलही तो काय करतो की गाडीतून एक स्कार्फ काढतो आणि त्याने आपलं तोंड झाकतो. पण आता विक्रांतने चुकीचं पाऊल उचललंय ही बातमी लवकरच दिग्विजयच्या कानावर पोहोचते. आता इकडे बघा, त्याचा जो बॉडीगार्ड येतो तेव्हा दिग्विजयचं फोनवर महत्त्वाचं बोलणं चालू असतं. आता तो रिक्वेस्ट करतो की सर, मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. जेव्हा त्याचा फोन होतो इतक्यातच सुप्रियासुद्धा बाहेर येते. आता तो बॉडीगार्ड थोडासा चाचपडत असतो की ते विक्रांत दादा. आता दिग्विजय घाबरत म्हणतो की विक्रांत, त्याचं नाव जरी घेतलं ना धच होते काळजात. आता काय केलं त्याने? तो घाबरतच सांगतो की म्हणजे ते बाहेर बोलत होते. दिग्विजय वैतागतो. अहो पाटोळे, काय बोलत होते ते सांगितलं तर कळेल ना मला. ते लोकांना प्लॅन करत होते, ते कोणीतरी पद्मा आहे त्या मुलीला ते काहीतरी करणार आहेत. तेव्हा दिग्विजय धक्क्याने उठतो आणि विचारतो की काहीतरी करणार आहेत म्हणजे? तो सांगतो की विक्रांत दादा म्हणत होते की ते तिला संपवणार आहेत. आता मात्र दिग्विजय हादरूनच जातो. सुप्रियाला मोठा धक्का बसतो. त्याची चिडचिड होते की हा मुलगा मला सुखाने जगू देणार आहे की नाही. आता विक्रांतला अटक होण्यापूर्वीच
इकडे हर्षवर्धनने सूत्र हलवायला सुरुवात केलेली असते. तो भजनला ऑर्डर देतो की पटकन विक्रांतच्या अँटिसिपेटरी बेलला प्रोसिजर चालू करा. भजनही लगेचच आता फोन बाहेर काढतो. तिकडे शौर्य आता ऊर्जाला भेटायला पोहोचलेलाच असतो आणि नेमकं त्याच्याच दुसऱ्या बाजूला विक्रांतने त्याचे काही गुंड आणलेले असतात आणि पद्माचा फोटो दाखवून काय करायचं आहे ते सगळं त्यांना समजावून सांगत असतो. शौर्य खूपच खुश असतो कारण तो ऊर्जाला भेटणार आहे. तो आता आनंद व्यक्त करतो, साजरा करतो की वा ऊर्जा, पुन्हा आपली भेट होणार, पुन्हा आपली मैत्री झाली. आता जिथे ऊर्जा तिथेच शौर्यही असेल. तू कोर्टात जाणार, मी कोर्टात येणार. आता ऊर्जाने मला वेडा म्हटलं तरीसुद्धा चालेल. आणि तो आनंदाने हसत असतो. तोपर्यंत गौतम गाडी अडवून विक्रांतवरती नजर ठेवून असतो. विक्रांतने त्या माणसांना सगळं काही इन्स्ट्रक्शन दिलेले असतात. शौर्यला महत्त्वाचा फोन येतो आणि फोनवरती बोलता बोलता तो अचानक धडकतो. तो म्हणजे विक्रांतला. आता विक्रांतचा फोन खाली पडतो. शौर्य त्याची माफी मागतो की सॉरी, पण विक्रांतने स्वतःच्या चेहऱ्याला स्कार्फ दाबून धरलेला असतो. आता जेव्हा शौर्य आहे हे त्याला कळतं तेव्हा मात्र त्याला धक्काच बसलेला असतो. तो विक्रांतची माफी मागतो. विक्रांत पटकन तेथून सटकतो. जेव्हा त्याचे मित्र एकत्र येतात तेव्हा तो म्हणतो की आपलं काम झालंय, मी त्या माणसांना सगळं काही सांगून आलोय. गौतम त्याला विचारतो की तो शौर्य होता ना? तेव्हा तो म्हणतो की हो, तो शौर्य जहागीरदारच होता. गौतम विचारतो की म्हणजे तो तीर्थाचा भाऊ आहे तर? तो म्हणतो की असू देत, मला काही फरक पडत नाही. खरं तर या विक्रांतला कोणा वाचूनच काही फरक पडत नाही. पण आता गौतम खूप मोठा खुलासा करतो की अरे ते सोड, अरे हा तोच होता ज्याने आम्हाला देवीच्या उत्सवाच्या मिरवणुकीत मारलं होतं. युवराज घाबरून विचारतो की काय, त्याने तुम्हाला मारलं होतं म्हणजे विक्रांतला ओळखलं असेल का? आणि ती पद्माच होती हे त्याने बघितलं असेल का? गौतम म्हणतो की नाही रे, त्यावेळी ना ती तिथून पळून गेली होती. आता विक्रांत तर्क लावण्याचा प्रयत्न करतो की नक्कीच त्याने कदाचित बघितलंही असू शकतं तिला. तेव्हा गौतम तर त्याला घाबरवूनच टाकतो. म्हणजे तसा प्रयत्नच करत असतो तो म्हणतो की विकी, त्याने जर पद्माला बघितलं असेल आणि आता तो तिलाच भेटायला चालला असेल तर? विक्रांत त्याच्यावरतीच पचकतो. तू गप रे, उगाचच गडबड करू नकोस. आपली माणसं गेलीत त्या पद्माला उचलायला, आता थोड्या वेळात ती येतीलच. तरीसुद्धा युवराज सावधानतेचा इशारा देत असतो की एक फोन कर आणि हे सगळं आत्ताच थांबव. अरे तो शौर्य पण आहे तिकडे, उगाचच प्रॉब्लेम वाढेल. विक्रांत पुन्हा त्याच्यावरती वचकतो. तू गप रे, डोक्याला शॉट देऊ नकोस. हा माझा प्रॉब्लेम आहे, ते माझं मी बघेन. ऊर्जा पद्मा दोघे घरातून बाहेर पडलेले तर असतातच. आता पद्मा त्या काकूंची साडी द्यायला जाणार असते. त्याच वेळेस ते दोन्ही गुंड विक्रांतचे तिच्यावरती नजर ठेवून असतात. ऊर्जा एक महत्त्वाचा फोन कॉल करणार असते आणि पद्मा जेव्हा साडी द्यायला जाते ऊर्जाच्या समोरच ते दोन्ही गुंड तोंडाला रुमाल बांधून क्लोरोफॉर्म लावलं रुमालाला आणि आता ते पद्मावरती अटॅक करणार. त्यापूर्वीच ऊर्जा सावध होते. ऊर्जाला कळून चुकतं की ही लोक पद्मावरतीच हल्ला करायला आली आहेत. आणि मग काय, जेव्हा ते दोघे पद्मावरती हल्ला करायला जातात त्याच्या आधीच ऊर्जा धावत जाऊन चोराची त्यांना ढकलते आणि पद्माला घेऊन पळत सुटते. इकडे जेव्हा विक्रांतला दिग्विजयचा फोन येतो तो पुन्हा चिडचिड करतो. आता हे कशाला फोन करतायत, गुपचूप बसा की म्हणावं घरात. इकडे दिग्विजयचा संताप आणि काळजीही वाढलेली असते. बापाचा फोन घेत नाही हा मुलगा, बापाचा फोनच उचलायला तयार नाही आहे. कुठे जाऊन बसलाय तेही माहीत नाही आहे. आता याने आगाऊ कुटाणा जर करून ठेवला ना तर पुन्हा ते हर्षवर्धनचे पाय धरावे लागतील. तिकडे शौर्य बंटीची भेट घेतो. तो विचारतो की पद्मा कुठे? तेव्हा तो सांगतो की ऊर्जाताई आली होती, तिच्यासोबत ती गेली पापड फॅक्टरीमध्ये. शौर्य विचारतो की तुला पापड फॅक्टरी कुठे माहिती आहे? तो म्हणतो की हो दादा, माहिती आहे ना. काय आहे, इथून उजवीकडे वळा, त्यानंतर सरळ जा, तिथून डावीकडे वळा, पुन्हा सरळ जा आणि तिसरी गल्ली, तिथेच आहे पापड फॅक्टरी. तेव्हा शौर्य त्याचं कौतुक करतो आणि घराबाहेर पडतो. इकडे आता विक्रांतच्या गुंडांनी हल्ला केलेला असतो. ऊर्जा जीवाच्या आकांताने पद्माला घेऊन पळत सुटते. पळताना आता दोघे इतक्या दमलेले असतात की ऊर्जा पटकन बाजूची सायकल त्या गुंडांच्या अंगावर ढकलून देते. ते दोघेही पडतात. परत पद्माला घेऊन ती पळत सुटते. अजून खूप दूरवर पळत आल्यानंतर पुन्हा ती पद्माला पुढे ढकलते आणि तिथलं ड्रम उचलून त्या गुंडांच्या अंगावर फेकते. तरीही ते गुंड त्यांचा पिछा सोडायला तयारच नाहीत. त्यानंतर जेव्हा 2 गल्ल्या येतात
तेव्हा पद्माला ऊर्जा समजावते, पद्मा आपल्याकडे आता कोणताही पर्याय शिल्लक नाही आहे. आपल्या दोघींनाही वेगवेगळ्या दिशेला जावं लागणार आहे. पद्मा प्लीज ऐक माझं. तिथेच मिरच्या वाळत घातलेल्या असतात. त्या ज्या मिरच्या आहेत त्या गुंडांच्या अंगावरती फेकून हातात ते पर्सने ती चोराच्या त्या गुंडांना थोपटून काढते. तोपर्यंत पद्मा तेथून सटकते आणि मग काय, त्या गुंडांना जमिनीवर लोळवून ऊर्जाही त्यांच्या तावडीतून सुटते. तोचपर्यंत शौर्य पापड फॅक्टरीकडे येतच असतो. इकडे गुंडांच्या फोनची वाट बघत विक्रांत एरझारा घालत असतो आणि सतत दिग्विजयचा त्याला फोन येतोच. शेवटी तो वैतागून फोन घेतो. तेव्हा दिग्विजय इतका भडकतो त्याच्यावरती, का रे कुठे भटकतोयस आणि बापाचा फोन घ्यायला वेळ नाही आहे का तुझ्याकडे? हा वैतागत विचारतो की काय झालंय? दिग्विजय म्हणतो की का तोंड वर करून मला विचारतोयस काय झालंय म्हणून? तेव्हा विक्रांत सांगतो की येतोय घरी, एक महत्त्वाचं काम आहे तेवढं आटपून येतो. दिग्विजय विचारतो की कुठलं? पद्माचा बंदोबस्त? विक्रांत चौथाळच विचारतो की काय म्हणजे तुम्ही माझ्या मागे खबरी लावलेत का? तुमचा तो PA अजूनही नजर ठेवून असतो वाटतं माझ्यावरती. दिग्विजय दात ओठ खात त्याला धमकावत असतो की बाबा उगाच माझ्या डोक्याला अजून काही ताप करून ठेवू नकोस, तू परत ये गुपचूप घरी. विक्रांत पुन्हा खेकसतो की माझ्या पद्धतीने हे प्रकरण मला हँडल करू द्यात, उगाच मध्ये पडू नकात, आणि डायरेक्ट फोनच बंद करून टाकतो की. आता दिग्विजयचा प्रचंड संताप होतो. ह्या पोराला ना जन्माला घालूनच चूक केली असं वाटतंय. हा इतका संतापी पोरगा आहे ना, काहीही करू शकतो. तेव्हा तो PAला समजावतो की पाटोळे चला, हे बघा कोणतीही इमर्जन्सी उद्भवू शकते, त्यामुळे सगळ्या बाजूने आपली तयारी ठेवा. आणि आता बघा अशा गोष्टी बाहेर केल्या नाही पाहिजेत, लक्ष ठेवा जरा. तेव्हा तो होकार देतो आणि गुपचूप निघून जातो. इकडे तीर्था खूपच अस्वस्थ असते. मनात तिच्या खळबळ माजते की एका गुन्हेगाराशी मी लग्न कसं करू. इतक्यात आदित्य तिच्यासाठी काहीतरी खाऊ घेऊन आलेला असतो. तेव्हा तो तिच्याजवळ जाऊन बसतो. हॅलो, ओळख मी तुझ्यासाठी काय आणलंय ते? तुझी सगळ्यात फेवरेट गोष्ट, तुझी आवडती पेस्ट्री. तीर्था उदासलेल्या चेहऱ्यानेच ती घेते आणि थँक्यू बोलते. आदित्य विचारतो की अरे हे काय रिॲक्शन आहे, काय झालंय तीर्था? तेव्हा तीर्था विचारते की दादा मी लहानपणापासून सगळ्यांचं ऐकत आली आहे ना, पण कधी कधी मोठी माणसं चुकीचा निर्णय घेऊच शकतात. तेव्हा आदित्य म्हणतो की हो. तीर्था विचारते की खरंच? तो म्हणतो की हो अगं, मोठी माणसं चुकीचा निर्णय घेत नाहीत असं कोणी सांगितलं तुला? मग तीर्था विचारते की दादा त्यांनी जर माझ्या बाबतीत एखादा निर्णय घेतला असेल आणि मला तो मान्यच नसेल आणि मी हट्टच धरून बसले की मला ते निर्णय स्वीकारायचाच नाहीये तर? म्हणजे मला जर माझ्यासाठी स्टँड घ्यायचं असेल तर? आदित्य समजावतो की अगं ऑब्व्हियसली तू तुझ्यासाठी स्टँड घ्यायलाच हवंय. हे बघ, तुला जर मोठ्या माणसांची एखादी गोष्ट पटत नसेल तर तू स्पष्ट सांगायचं, मला नाही पटलंय हे सगळं. त्यावर तीर्था विचारते की पण दादा आणि तरीही त्यांनी नाहीच ऐकलं तर? तेव्हा आदित्य विचारतो की तू माझ्याशी कोड्यात का बोलतीयस? अगं स्पष्ट सांग ना काय झालंय ते. तेव्हा तीर्था विचारते की दादा जर मला कधी स्वतःसाठी स्टँड घ्यायचा असेल आणि जर कधी वेळ आली की सपोर्टची, तर तू माझ्या बाजूने उभा राहशील? तेव्हा आदित्य म्हणतो की हो तीर्था, जगात कोणीही तुला त्रास दिला किंवा कधीही तुला माझ्या स्टँडची गरज पडली, सपोर्टची गरज पडली, तर हा दादा नक्की तुझ्या पाठीशी उभा असेल. तेव्हा तीर्था अचानकच विचारते की आणि जर डॅडच्या विरोधात निर्णय घ्यायची वेळ आली तरीही? तेव्हा आदित्य जराही विचार न करता सांगून टाकतो की हो तीर्था, जरी डॅडच्या विरोधात निर्णय घ्यायची वेळ आली तरी मी तुझ्यासोबत असेल, आणि फक्त मीच नाही तर शौर्यही तुझ्यासोबत असेल. तेव्हा तीर्था इतकी खुश होते, तिच्या मनाचं समाधान केलेलं असतं आदित्यने. इकडे शौर्य ऊर्जाला शोधत निघालेलाच असतो. तोपर्यंत गुंडांच्या तावडीतून सुटून ऊर्जा एके ठिकाणी येऊन लपते. तो गुंड तिच्या मागच असतो आणि इकडे तिकडे त्याची शोधाशोध करत असतो. आता शौर्य ठरवतो की उगाचच मी तिला शोधत बसतोय आणि त्याच्या नादात सरप्राईज निघून जायचं. मी फोनच करतो. आणि जेव्हा तो ऊर्जाला कॉल करतो तेव्हा ऊर्जाचा खूप हळू आवाज येतो. शौर्य घाबरत विचारतो की ऊर्जा काय झालंय, तू इतके हळू आवाजात का बोलतीयस? तेव्हा ऊर्जा खुलासा करते की शौर्य प्लीज प्लीज पटकन ये, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. अरे पद्माच्या मागे ना गुंड लागलेत. शौर्याला धक्का बसतो. तो विचारतो की कुठेस तू? ऊर्जा सांगते की इथे मंदिराच्या पाठीमागे. इतक्यात तो गुंड आता चाकूने ऊर्जावरती हल्ला करणार. ऊर्जा त्याला चोराचा धक्का देते, लाथ मारते आणि पटकन त्याच्या तावडीतून निसटते.
पण समोर पुढच्या मंदिराच्या बाजूला जाता त्या दोघींनाही एकदमच ते दोन्ही गुंड घेरतात. आता कुठे पळावं काहीच सुचत नसताना ऊर्जा काय काम करते, पद्माचा हात धरते. पद्माला ती घेऊन पळणारच असते, पण इतक्यात समोरून तो गुंड लाकडाने वार करतो. आता तो पद्माच्या डोक्यात बसणार, ऊर्जा तिला जोराची ढकलते आणि तो वार बसतो ऊर्जाच्या डोक्यात. ऊर्जाला तो फटका इतका जोराचा लागलेला असतो की डोक्यातून भळाभळा रक्त यायला लागतं. तिची तिलाच सूध राहत नाही. पद्मा ही आता खालती पडलेली असते, तिच्याही डोक्याला थोडंसं लागतं. आता ऊर्जाची अवस्था पाहता ती मोठ्याने किंचाळते की ऊर्जाताई. ऊर्जाला सावरण्यासाठी ती पटकन तिच्याकडे धावत येते, पण ते दोन्ही गुंड आता पद्माला. जेव्हा पद्मा ऊर्जाला वाचवण्यासाठी येते ना, त्या क्षणी दुसरा गुंड आता तिच्यावरती हल्ला करतो. पण तेव्हाच ऊर्जा त्या हत्तींचं बळ घेऊन उभी राहते. पुन्हा त्या गुंडांना ती धूळ चारण्याचा प्रयत्न करते, पण काय करणार, ऊर्जाच्या डोक्यात असा जबर वार बसलेला असतो ना की त्या दोघांच्या ताकदीपुढे तिच्या ताकदीचा निभावच लागत नाही. शेवटी ती ऊर्जा त्या गुंडाला पूर्ण ताकदीने कमरेला धरून ओढत असते, पण तो तिला जोराचा ढकलतो आणि तिच्या डोक्यात पुन्हा लाकडाने वार करतो. आता मात्र शेवटी ऊर्जाची ताकद तिथेच कमी पडते आणि ती खालती कोसळते. इतक्यातच आता एक गुंड तिच्यावर चाकूने वार करणार, त्या दुसऱ्या गुंडाने पद्माला ब्लॉक करून टाकलेलं असतं. पद्मा आपल्या ताकदीने त्या गुंडाला ढकलण्याचा प्रयत्न करत असते, पण ते प्रयत्न असफल ठरतात. इतक्यातच शौर्य धमाकेदार एंट्री घेतो. आता तो गुंड ऊर्जावरती चाकूने वार करणार, त्यातच शौर्य धावत येतो आणि त्या गुंडाच्या पेकाटात जोराची लाथ घालतो. ऊर्जाला तो बसवतो, तोपर्यंत दुसरा गुंड त्या लाकडाने शौर्यवरती हल्ला करतो. पण शौर्यही कमी पडत नाही, उलट तो त्या गुंडांची अशी काही धुलाई करतो ना की सगळेजण आता बघतच असतात. शौर्य एका गुंडाला मारस्तोवर दुसरा गुंड पद्मावरती हल्ला करतो, पण तोचपर्यंत ऊर्जा पुन्हा उठते आणि त्या गुंडाला चोराची ढकलते. शौर्य तिथेही धावत येतो आणि त्या गुंडाला कुत्र्यासारखा लाथाबुक्क्याने तोडवतो. तेव्हा ते दोन्ही गुंड तेथून आता त्याच्या तावडीतून निसटतात, स्वतःचा जीव वाचवत तेथून पळत सुटतात. आणि मग काय, तोपर्यंत ऊर्जा खाली कोसळलेली असते. शौर्य तिला उचलतो, पद्माला सांगतो की पटकन रिक्षा बोलव, पद्मा आपल्याकडे वेळ नाही आहे. पद्मा रिक्षा बोलवायला जाते. आता शौर्यकडे पाहत पाहत ऊर्जा अचानकच डोळे मिटते आणि बेशुद्ध पडते. शौर्य जोराचा किंचाळतो की ऊर्जा, आणि त्याच्या काळजाचा ठोकाच बंद पडण्याची वेळ आलेली असते. आणि इथेच भाग संपतोय. पुढे बघूयात काय ट्विस्ट आलाय. शौर्य धावत पळत ऊर्जाला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो आणि तो ऊर्जावरती डॉक्टरांना पटकन ट्रीटमेंट करायला सांगतो. ते विचारतात की पण इतका मार कसा काय लागला. तेव्हा पद्मा सांगते, आमच्यावरती गुंडांनी हल्ला केला. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात की सॉरी, ही पोलीस केस आहे, तुम्ही आधी पोलिसांना बोलवा, मगच मी ट्रीटमेंटला सुरुवात करतो. दिग्विजय विक्रांतची खरडपट्टी काढतो की ज्या गुंडांनी अटॅक केला ना, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आता भजनपर्यंत खबर पोहोचते की पद्मावरती गुंडांनी हल्ला केलाय आणि मग हर्षवर्धनच्या मनात पाल चुकचुकते, ते म्हणजे विक्रांतच्या नावाची. शौर्य ऊर्जाच्या शेजारीच बसून असतो. तो शपथ घेतो की ज्याने कुणी केलंय त्याला आता तो जिवंत सोडणार नाहीये. म्हणजे विक्रांतचे काही खरं नाही म्हणावं लागेल. पण आता या सगळ्या संकटातून ऊर्जा कशी बाहेर पडते आणि त्यात शौर्य तिला कसा वाचवतोय ते पाहणं जास्त मनोरंजक ठरणार आहे.